नमस्कार. अरुण एज्युकेशन हेल्थ फाउंडेशनच्या तर्फे तुमचं परत एकदा मनपूर्वक स्वागत आहे. सो कसे आहात सगळे? हो, बरे आहात? ओके. बरंच ठिकाणून उत्तर येत आहेत की नो, ओके, ठीक आहे, ग्रेट. सो नो, ओके, ठीक आहे ही उत्तर एक्सपेक्टेड नव्हतं मला, कारण ज्या पद्धतीने तुम्ही जो प्रतिसाद दिलेला आहे माझ्या यूट्यूब चॅनलला आणि फेसबुक लाईव्हचा फर्स्ट व्हिडिओ ऑफ माय लाईफ ऑफ अ फाउंडेशन, त्याला तुम्ही इतकं छान म्हणजे म्हणू शकतो प्रतिसाद दिलाय आणि त्याला इतकं पद्धतीने शेअर केलंय. त्याला अराउंड 1000 व्ह्यूज आलेत आमच्या टोटल सोशल मीडिया चॅनल्सवरती. सो थँक्स अ लॉट टू ऑल ऑफ यू फॉर दिस वंडरफुल सपोर्ट, वंडरफुल कॉन्ट्रीब्युशन. आणि खरंच खूप छान वाटलं. माझा पहिला अटेम्प्ट होता, बट सिरियसली इट वॉज अ व्हेरी व्हेरी वंडरफुल एक्सपिरियन्स. आणि तुम्ही मला म्हणजे ऑलरेडी तुम्ही मला बूस्टअप केलं यासाठी की तुम्ही अजून व्हिडिओज बनवावे किंवा अजून फेसबुक लाईव्हसाठी काहीतरी एक छानपैकी टॉपिक घेऊन यावं. सो रिअली थँक्स अ लॉट. सो हिअर आय एम विथ कंटिन्युटी ऑफ दॅट सेशन. आमचा जो लास्ट इव्हेंट होता तो होता मीट द जिनी ऑफ युअर लाईफ. सो ज्या लोकांनी लाईव्ह इव्हेंट अटेंड केलाय ते किंवा ज्या लोकांनी व्हिडिओज बघितलेत त्यांना खूप खूप म्हणजे मनापासून धन्यवाद. ज्यांनी नाही बघितले, इट इज स्टील अवेलेबल, यू कॅन गो अँड विजिट एनी टाइम. आणि ऑफकोर्स इट इज अ मेमोरेबल व्हिडिओ फॉर मी. सो मी त्याला सेव्ह करून ठेवलेला आहे. सो डोंट वरी. त्याला अजूनही म्हणजे त्याच्या काही गोष्टी आहेत ते मी ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार. इट इज नथिंग, यू विल बी मिसिंग समथिंग ऑन दॅट. ओके. त्या व्हिडिओमध्ये मी काही ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. काही लोकांनी त्या ऍक्टिव्हिटीज फॉलो करायला सुरुवात केलेल्या आहेत. सो रिअली थँक्स फॉर दॅट ऑल्सो की लोकांनी ते थोडंफार प्रमाणात इम्प्लिमेंटेशन करायला स्टार्ट केलंय. सो बेस्ड ऑन दॅट त्या लोकांनी काही मला क्वेश्चनर्स दिलेले आहेत किंवा आपण म्हणू शकतो काही क्वेरीज रेस केलेले आहेत की मॅडम ते तर आम्ही ऍक्टिव्हिटीज करतोय, बट व्हॉट नेक्स्ट, म्हणजे आम्हाला कळत नाही आम्ही त्याचं काय करावं. तुम्ही म्हणतो जिनी आहे, आम्हाला दिसत नाहीये स्टील. सो लेट मी क्लॅरिफाय in detail in this session. Okay, so this session is all about की आपण म्हणू शकतो मीट द जिनी ऑफ युअर लाईफचा नेक्स्ट पार्ट काय असू शकतो. जिनीला आपण कशावरती फोकस करतो, मॅजिक. ओके, जिनी इज टोटली अबाउट मॅजिकल जर्नी अँड यू कॅन से मॅजिक्स इन द लाईफ, राईट. सो ते जसं आपण बघतोय त्याच पद्धतीत हा टॉपिक घेऊन आम्ही आलेलो आहोत. ओके, हा टॉपिक आहे की क्रिएटिंग अ मॅजिकल लाईफ. ओके, सो इन दिस व्हिडिओ यू विल सी हाऊ टू क्रिएट अ मॅजिक इन अ लाईफ अँड इट इज व्हेरी सिम्पल. ट्रस्ट मी, खूप सिम्पल आहे ही गोष्ट. तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी. अगेन मला यावं लागलंय जागरूकतेसाठी, नाहीतर तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे. नो वन ऑन दिस अर्थ इज लाईक दॅट की त्याला हे गोष्ट माहीत नाही आहे. एव्हरीवन नोज दॅट, बट स्टील जागरूकता नसल्यामुळे मला वाव मिळतो तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी. सो थँक्यू, बट नो थँक्यू, कारण तुम्ही जागरूक नाही आहात हे ऐकून मला वाईट वाटतं. बट या, थँक्यू की तुम्ही मला जागरूक करण्याची संधी दिली. सो रिअली थँक्स अ लॉट. सो या, कमिंग बॅक टू द टॉपिक, क्रिएटिंग अ मॅजिकल लाईफ. सी ना, मॅजिकल लाईफ म्हटलं की लोकांच्या मनात बऱ्याच गोष्टी येतात. म्हणजे येतात की हा चुटकी वाजवा गोष्ट मिळावी. इज इट पॉसिबल? या, इट्स पॉसिबल. बट जसं तुम्ही बोलता ना तेवढ्या डेडिकेशनने, तेवढं पॅशनेटली ती गोष्ट असणं गरजेचं आहे. म्हणजे त्याच्याशी, त्या गोष्टीशी तुमचं तेवढ्या लेवलचं अटॅचमेंट असणं गरजेचं आहे. ती गोष्ट खूप खूप महत्वाची असेल ना तर खरोखर चुटकीसरशी मिळते पण ती. ओके, सो असं नाहीये की जगात अशक्य आहे, शक्य आहे. बट अगेन एक स्मार्ट असणं गरजेचं आहेत गोष्टी. ओके, जसं मी एक लास्ट माझ्या त्या इव्हेंटमध्ये एक छोटं एक्झाम्पल दिलेलं की तुम्ही म्हणाला मी आत्ता इथे बसल्या बसल्या आग्राचा ताजमहल फिजिकली बघितला पाहिजे हा जर तुमचा हट्ट असेल आणि ही मॅजिक व्हायला हवी असेल, सो इट्स टोटली अनफेअर. कारण तो ताजमहल बघून खरोखर तुम्हाला फरक पडणार आहे का तुमच्या प्रेझेंट लाईफमध्ये? देन इट मॅटर्स. अदरवाईज दॅट मॅजिक विल नेव्हर वर्क फॉर यू. कारण
तेव्हा तो जे काय आपल्या निसर्गाची जी शक्ती आहे ती तुमच्यासाठी काम करण्यासाठी त्याला तुमच्यातली त्या गोष्टींची कनेक्टिव्हिटी मिळतच नाहीये. ती कनेक्टिव्हिटी, ती व्हायब्रेशन्स मिळाले, सो ऑब्विसली देन द नेचर विल ऑल्सो मेक ऑल द अरेंजमेंट्स की ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके, ज्यांनी ओम शांती ओम बघितलंय त्यांना अंदाज येईल की सारी कायनात जी एकत्र येऊन तुम्हाला ती गोष्ट मिळवून देण्यामध्ये मदत करेल. बट शिद्दत हा जो शब्द आहे ती खूप महत्वाची. क्रेझी, पॅशनेट ह्या गोष्टी जर असतील then and then only it's possible. Otherwise the magic will never be created in your life. So see to it की ते स्मार्ट असणं खूप गरजेचं आहे. ओके, so here we start a journey towards creating a magical life. फर्स्ट ऑफ ऑल मॅजिक क्रिएट करण्यासाठी मला माझ्या आतला जिनी ओळखायला पाहिजे. ओके, नाव यू विल से मॅडम परत ते जिनीच्या लेक्चरवर तुम्ही गेला. ऑफकोर्स नॉट. इट्स टोटली अ न्यू फ्रेश टॉपिक बट कनेक्टिंग टू द सेम, सो दॅट जे आमच्या सोबत कंटिन्युअसली अटॅच्ड आहेत, फाउंडेशनचे काही प्रोग्राम्सना फॉलो करतायत, दे वुड बी गेटिंग अ लिंक आउट ऑफ इट. ओके, कारण हे युट्यूब व्हिडिओज जे आहेत ते ऑफकोर्स आमचे रेग्युलर बेसिसवर फ्लॅश होत असतात. सो असं नको व्हायला की एक्स्ट्रीम टॉपिक आहेत, मागच्या वेळी एक बोले आता एक बोले, असं नको व्हायला. सो दिस इज टोटली रिलेव्हंट टू द अर्लियर इव्हेंट विच वॉज कंडक्टेड. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल जो जिनी जो आहे आपल्या लाईफ मधला, ज्याने ऍक्टिव्हिटीज केले आणि त्यांना जिनी भेटलेला नाहीये, दॅट जिनी इज नथिंग बट सबकॉन्शियस माइंड. ओके, अवचेतन मन. नाव तुम्ही सगळे जे म्हणजे जर आता मी सांगितलं असे काही रिप्लाय धडाधड 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 येतात ना की काय विचारू नका. मॅडम हे सबकॉन्शियस माइंड माहिती होतं ना, तुम्ही एवढं काही सस्पेन्स क्रिएट केलं, आम्हाला वाटलं खरोखर कोणतरी जिनी आहे. ट्रस्ट मी, सबकॉन्शियस माइंड हा असा जिनी आहे जो त्या जिनीच्या इक्विव्हॅलंट पण नाही म्हणतात, त्याच्याहून जास्त पॉवरफुल आहे. अँड यू कॅन आस्क एनी पर्सन जे ह्या फील्डमध्ये डील करतात, सबकॉन्शियस माइंड, सायकोलॉजिस्ट जे असतील, ते जे कोणी ह्याच्यामध्ये मुरलेली लोक आहेत ना, यू कॅन आस्क देम व्हॉट इज दिस पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. खूप खूप वंडरफुल गिफ्ट देवाने आपल्याला दिलेली आहे. ट्रस्ट मी, इट इज अ मॅजिक वँड इन युअर लाईफ. नुसते छडी फिरवली आणि काम झालं. म्हणजे सी जिनीच्या क्वालिटीज, मॅजिक वँडच्या क्वालिटीज काय काय नाही दिलं देवाने. ओके, सो दिस इज वन थिंग की जसं मागच्या याच्यात मी सांगितलेलं, युअर विश इज युअर कमांड. तुम्हाला कमांड करायच्या आहेत त्या गोष्टी. तुम्हाला तुमच्या सबकॉन्शियस माइंडला कमांड द्यायची आहे. कमांड पण कुठल्या, कारण तो काय आहे, तो फक्त इनपुट घेणार आहे आणि त्याचं कन्सेप्ट एकदम क्लिअर आहे. जे तुम्ही मला द्याल ते तुम्हाला मिळणार. गार्बेज इन, गार्बेज आउट. चांगले थॉट्स इन, चांगले ऍक्शन्स आउट. इट्स व्हेरी सिम्पल. त्याला म्हणजे आपण म्हणू शकतो की खूप जास्त काही कॅल्क्युलेशन, कॉम्प्लिकेशन्स काही नाहीये. खूप छोटंसं लॉजिक त्याच्या मागे आहे. तुम्ही चांगलं टाका, चांगलं मिळेल. ओके, सो त्याच्याचमुळे आम्ही हा मिशन रिबूट स्टार्ट केलेला. कारण त्याला सबकॉन्शियस माइंडला काही वेळा निगेटिव्हिटी असते, कधी आपल्या स्वतःमध्ये असते, कधी सराउंडिंग्समुळे आपल्याला इफेक्ट होतो. दॅट इज द रिझन त्याला रिप्रोग्राम करणं खूप गरजेचं आहे. वी नीड टू रिप्रोग्राम इट, वी नीड टू रिबूट इट, वी नीड टू डू द क्लिनिंग ऑफ इट. ओके, सी हे शब्द तुम्ही ऐका किती कनेक्टेड आहे. रिबूट, रिपेअर, रिमेक, रिस्टार्ट, रिप्रोग्राम, ओके, रिक्रिएट. सी ट्राय टू अंडरस्टँड हे शब्द अस्तित्वात का आलेत कारण एखादी गोष्ट खरोखर व्हॅल्युएबल असेल तर त्याला डायरेक्ट मोडीत टाकण्यापेक्षा ट्राय टू फिक्स इट. ते फिक्स करण्यासाठी म्हणूनच हे शब्द इन्व्हेंट झालेले आहेत. ओके, इमॅजिन तुमच्याकडे जो काही 20,000, 25,000, 50,000 व्हॉट एव्हर किंवा 2,000, 5,000 जे काही किमतीचा मोबाईल असेल, सध्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये तरी जो काही मॉडेल तुमच्याकडे असेल मोबाईल फोनचा, तो तुमच्यासाठी खूप आणि खूप व्हॅल्युएबल असणार. तर सध्या तर ते एकमेव साधन आहे तुम्हाला लोकांशी जोडण्यासाठी, जिथे फिजिकली तुम्ही जाऊ शकत नाही आहात. राईट. सो अशा वेळी तो जर का मॉडेल खराब झाला, बिघडला, अँड
अशा वेळी मी तुम्हाला सांगते की एक काम करा, बिघडलं ना टाकून द्या. व्हॉट वुड बी युअर रिएक्शन्स? ओके बाबा, खूप 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 अँग्री इमोजीज आलेले आहेत. फाईन. सो हे अँग्री इमोजीज येत आहेत, सो इट्स ओके, बट ट्राय टू अंडरस्टँड. किती सिम्पल गोष्ट की तुम्ही इतक्या पटकन हा जो रिस्पॉन्स दिलेला आहे, सेम इज ऍप्लिकेबल टू युअर लाईफ. हे असे इमोजी जो कोणी आहे, आपण त्याला काही म्हणू शकतो, परमात्मा किंवा इतर काही जे आहेत, जीजस, अल्ला, व्हॉट एव्हर, जी पण शक्ती तुम्ही मानता, त्याला किती राग येत असावा, त्याने कुठले इमोजीस पाठवावे तुमच्यासाठी. व्हॉट यू फील? तुम्हाला दिलेली ही जी काय आयुष्य आहे इतकं व्हॅल्युएबल आहे, म्हणजे तुम्ही ऍक्च्युली त्याला कशातही कन्सिडर करू शकत नाही, त्याची काय व्हॅल्यू आणि काय नाही. बरोबर? तुम्ही एक जे मोबाईलचं तरी आपण म्हणू शकतो प्राइस डिसाईड करता, 20,000चा आहे, 5,000चा, 10,000चा, व्हॉट एव्हर, आणि ते टाकून दे म्हटल्यानंतर तुम्हाला म्हणजे काय करू आणि काय नको असे तुमचे रिॲक्शन्स आहेत. व्हॉट यू फील? की वरच्याला काय वाटत असेल, ज्याने आपल्याला बनवलंय त्याला काय वाटत असेल आपल्याबद्दल, की अरे मी ह्याला एवढं छान बनवून पाठवलं अँड व्हॉट ही इज डुईंग विथ हिज लाईफ. कचऱ्यात टाकल्यासारखं त्यांनी केलेलं आहे. राईट? सो डू थिंक ऑन इट. वी कॅन ऑलवेज टेक द कंट्रोल ऑफ आवर लाईफ. वी कॅन ऑलवेज फिक्स इट. देर इज नथिंग लाईक झालं माझं आयुष्य आता स्पॉइल झालं, त्याच्या पुढे आयुष्य नाहीये. नो. प्रत्येकाला संधी ही येतच असते, रोज येत असते, वेगवेगळ्या प्रकारे येत असते, बट त्या संधीचं सोनं करणं हे आपल्या हातात आहे. ओके, सो टेक द कंट्रोल ऑफ युअर लाईफ. वी ऑल हॅव कॅपॅसिटी टू बिल्ड समथिंग, टू क्रिएट समथिंग, आणि प्रत्येकामध्ये युनिक टॅलेंट्स आहे. म्हणजे माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी क्लिअरली म्हटलं, वी ऑल आर युनिक इन एव्हरी टर्म्स. प्रत्येकामध्ये एक युनिक क्वालिटी आहे, कोणी कोणासारखं सेम नाहीये. आणि विचार करा, ज्या शक्तीने आपल्याला बनवलेलं आहे ती किती किती काळजी घेतली की प्रत्येकाला युनिक दिलंय. आज किती 130 करोडचं जर पॉप्युलेशन बघितलं तर 130 करोड पॉप्युलेशनचं 130 करोड युनिकनेस आहे. यू कॅन इमॅजिन दॅट. सो म्हणजे जब बनवणारा जो आहे आपल्याला, म्हणजे जे आपण म्हणू शकतो जी शक्ती आहे आपल्या मागे किंवा आपल्या बरोबर आहे, आपल्या आतच आहे, इंटरनल शक्ती, ह्या गोष्टी जर इतकं युनिकनेस ठेवून, एवढं आपल्यासाठी ट्रस्ट ठेवून आपल्याकडनं काही कामं करून घ्यायचा प्रयत्न करते, बट आपण आहोत की आपण आपल्या दुनियेमध्ये अडकलेलो आहोत. सो इन दॅट केस काय काय रिॲक्शन दिली पाहिजे? व्हॉट यू फील? ओके, बरेच जणांचे रिप्लाय येतात. ओके, फाईन. सो तेच मला म्हणायचंय की इट इज नथिंग समथिंग अ रॉकेट सायन्स, किंवा असं नाही की मी आज काहीतरी गौप्य स्फोट केलेला आहे, समथिंग व्हेरी न्यू, व्हेरी युनिक. इट्स नॉट लाईक दॅट. हे ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. प्लीज जागरूक व्हा. दिस इज द करेक्ट टाइम. ज्याने माझे आधीचे व्हिडिओज नाही बघितले, प्लीज सी टू इट. हे टोटल आम्ही उपक्रम मिशन रिपोर्ट ह्यासाठी रन करतोय की पीपल will get a chance to open up. People will get a chance to find the things within us, their hidden talent, their hidden skills, hidden passion. See, आपल्यामध्ये काय नाहीये. We have happiness, passion, satisfaction, dreams, goals, feelings, thoughts, love. Everything is there within us. आपण इनर पीस ऑफ माइंड नाही बघत आहे, आपण आउटर गोष्टी बघतोय. आज मी जास्तीत जास्त कशी दिसते हे जास्त महत्वाचं आहे, पण मी आतून कशी आहे हे तेवढं मी करत नाही, कारण का ते दिसत नाही ना लोकांना. व्हॉट इट मॅटर्स. बाहेरनं मी छान दिसते ना, ते महत्वाचं आहे. आतून मी कशी आहे ते फक्त मला माहिती आहे, आणि ते मला माहिती असल्यामुळे आय डोंट केअर अबाउट इट. राईट? पण असं नाहीये. तुम्हाला वाटतं जे तुमच्या आत आहे ते लोकांना दिसत नाही. इट्स नॉट लाईक दॅट. तुमच्या बिहेवियरवरनं, तुमच्या एकंदरीत जे आहे, इव्हन म्हणजे डे टू डे लाईफ मध्ये लोक तुम्हाला ऑब्झर्व करतात. तुमचं उठणं, बसणं, वागणं, बोलणं, बघणं खूप मॅटर करतं. त्याच्यावरनं लोक जज करायला सुरू करतात. जसं तुम्ही म्हणता की माझ्या इनर क्वालिटीज आहेत ते लोकांना काही दिसणार नाही, तर मला काय फरक पडतो, वाईट आहेत की चांगले आहेत. तसंच लोक तुमच्याबद्दल जे विचार करतात ते तुम्हाला सांगत नाही, ते त्यांच्या मनात ठेवतात. अँड दे ऑल्सो थिंक द सेम वे, की ह्याला कुठे कळतंय मी त्याच्याबद्दल काय विचार करतोय. राईट? आणि ह्या सगळ्या गुंतागुंतीमध्ये
होतं काय, आपण आपल्या इनर गोष्टीवरती विचार करत नाही, लोक त्यांच्या गोष्टी सोडून आपल्या गोष्टीवरती विचार करतात. ह्या सगळ्या विशेष सर्कलमध्ये लोक अडकतात आणि एंड रिझल्ट नो मॅजिक ॲट ऑल. कारण मॅजिकसाठी एक सिंपल गोष्ट आहे, फॉर्म्युला हाच आहे, युअर विश युअर कमांड. त्याशिवाय मॅजिक होत नाही. सबकॉन्शियस माइंडला एवढं कॉम्प्लिकेशन नको आहे, एकदम सिंपल पाहिजे. फॉर एक्झाम्पल, एक शेतकरीचं एक्झाम्पल घ्या. शेतकरीकडे जशी जमीन असते आणि त्याच्यामध्ये त्याला सांगितलं असतं की बाबा हे बी टाकलंस तर इथे चांगलं झाड येईल. नाव इट्स टोटली द कॉल ऑफ शेतकरी की तो काय करतो. तिथे चांगलं बीज रोवून तिथे चांगली झाडं आली पाहिजे, फळभाज्या लागल्या पाहिजेत ते, किंवा काही विषारी बियाणं आहे ते टाकून तिथे काहीतरी विषारी रोपटं असं काहीतरी येईल. सो इट इज टोटली शेतकरी डिसाईड करतो, राईट. पण जमीनचं काय, जमीन नाही डिसाईड करणार. सी, शेतकरी जे पेरणार ते जमीन उगवणार, कारण जमीनचं काम काय आहे, उगवायचं, राईट. जमीन नाही म्हणणार ए रे शेतकरी तू हे काय टाकलं, हे चुकीचं वाटतंय, मी नाही उगवायला देणार त्याला, असं नाहीये. जमिनीचं काम क्लिअर आहे, उगवायचं. मग तू काही टाक, उगवणार. चांगलं टाक, चांगलं उगेल. वाईट टाक, वाईट उगेल. द सेम simple concept is applicable to a subconscious mind. Subconscious mind is nothing but the land. And to say what you can say, एक शब्द आय एम नॉट गेटिंग दॅट, म्हणजे आपलं खूप छान भाग्य आहे की ती जमीन जी आहे ती टोटली सुपीक आहे आणि आपण त्याला नापीक बनवायचा प्रयत्न करतोय. सो बी अवेअर ऑफ दॅट. सुपीक जमीन आहे, प्लीज त्याला सुपीकच ठेवा. चांगले विचार टाका, चांगले इमोशन्स टाका, चांगले थॉट्स आणा, खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यातनं जे निघेल, द मॅजिक विल स्टार्ट ऑटोमॅटिकली. तुम्हाला वाट पण बघायची गरज नाही पडणार की कधी होणार कधी होणार कधी होणार, लगेच इमिडिएटली होणार. अगेन विथ दॅट सिन्सिअरिटी, विथ दॅट पॅशन. इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. Then dream big. Let the thoughts soar to the sky. Dream big. खूप मोठं स्वप्न बघा, खूप मोठं. आणि विचार करू नका अरे हे स्वप्न बघितलं तर काय होईल. अरे काय होणार आहे, नाही बघितलं तर काय होत आहे, काय होत आहे, मग बघून काहीतरी होईल. ते स्वप्न बघा, त्याला व्हिज्युअलाइज करायला शिका. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करायला लागल्या ना, तुमच्या आजूबाजूला पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट क्रिएट होणार. आणि नो डाऊट तुमच्यामुळे लोकही एम्पॉवर व्हायला सुरू करणार. दॅट इज व्हॉट वी आर इन टू, ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेस. आम्ही जे मिशन रिपोर्ट काढले ते त्याच्यासाठीच काढलंय की तुम्ही स्वतःला जेव्हा डेव्हलप करायला लागता, ऑटोमॅटिकली लोक तुम्हाला ऑब्झर्व करून तेच करतात. त्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही स्वतःला एम्पॉवर करायला शिका. इन व्हॉट यू कॅन से फेवर ऑफ दॅट, लोक तुम्हाला ऑब्झर्व करून करून ते तुम्हाला फॉलो करतील आणि ते त्यांच्या लाईफमध्ये सुद्धा इम्प्लिमेंट करतील. ओके. सो आय थिंक अगदीच काही नाही तर स्वतःसाठी तर ऑफकोर्स केलेलं चांगलं आहे, पण एक सामाजिक बांधिलकी म्हणून तरी प्लीज ह्याला तुम्ही स्वतःच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करा. खरंच मी मनापासून रिक्वेस्ट करते. लेट द मॅजिक हॅपन इन युअर लाईफ. डोंट स्टॉप इट. अजूनपर्यंत तुम्ही स्टॉप झाला. नाव इट इज ऑलरेडी 2020, ऑलरेडी 6th month. सो इट्स नेव्हर टू लेट. स्टार्ट राईट अवे. ओके. अलाव युअर सेल्फ टू बी व्हेरी मच हॅपी. आता तुम्ही म्हणणार लॉकडाऊन आहे, अनलॉक 1 आहे, कोरोना आहे, हॅपी कसं, का नाही. हॅपीनेसवरती काही कोरोना नाही लागत. तुम्ही ते हॅपी झाला की लगेच कोरोना येणार, नो. हॅपीनेसवरती लॉकडाऊन नाही आहे, हॅपीनेसवरती टॅक्स नाही आहे. तुम्हाला हॅपी होण्यापासून कोण थांबवू शकतो, कोण थांबवू शकतो खुश राहण्यापासून. कोणी थांबवलंय, नो. आपण स्वतःलाच थांबवतो. सी, ट्राय टू अंडरस्टँड. जर मला चालता चालता मी धडपडली, ओके, पडला, माझ्या पायाला खूप मोठा मार लागला, आय कॅन डू 2 थिंग्स. एक तर मी तिथे बसून आरडाओरडा करीन, रडारडी करीन, ती एक गोष्ट आहे. दुसरं, मी जरा चेक करीन कसं काय आहे, दुखापत आहे, जमल्यास तर बँडेड पट्टी असेल ते, नंतर रुमाल असं गुंडाळीन आणि उठून उभी राहून चालेल. व्हॉट इज बेस्ट. ओके, राईट. द सेकंड ऑप्शन इज ऑलवेज बेस्ट. की मी काय करते,
एक सिच्युएशन माझ्यासमोर आली तर त्याचं दुःख करत बसण्यापेक्षा त्याला मी एक्सेप्ट करून त्याच्यावरती सोल्युशन शोधायला का नाही सुरू करत. कारण माझ्याकडे एक्सपिरियन्स तर आला की बाबा इथे खड्डा आहे, नेक्स्ट टाइम मला जर त्या रस्त्यावरनं जायचं असेल आय वुड फर्स्ट ऑफ ऑल चेक की मी इथे पडलेले खड्डा आहे, बुजलाय की काय, की साईडने जाऊ. राईट, आय विल बी ऑटोमॅटिकली सी आपलं माइंड एवढं छानपैकी डिझाईन केलंय ना की ऑटोमॅटिकली आपल्याला पूर्व गोष्टीची कल्पना येते की अरे इकडे काहीतरी घडलेलं, सो बी सेफ. ऑटोमॅटिक ती इंट्युशन्स आपल्याला येतात. सो दिस इज द ब्युटी. सी आपल्याला ऑलरेडी इतकं छान पद्धतीने प्रोग्राम करून पाठवलं, अजून काय पाहिजे. पण आपण जर त्याला परत काहीतरी व्हायरस टाकत असावं तर आपल्याला त्याला रिप्रोग्राम करणं खूप गरजेचं आहे. ओके, सो बी रेडी, रिप्रोग्राम युअर सेल्फ अँड गेट इन दिस मॅजिकल लाईफ. ओके, नेक्स्ट अजून एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट ह्याच्यात सांगायची, डोंट डिले थिंग्स इन युअर लाईफ. डू नॉट डिले थिंग्स. आज एखादी गोष्ट तुम्हाला वाटते की खूप छान आहे, टेक अ कॉल अँड डू दॅट व्हॉट एव्हर मे बी द केस. ओके, आता मी असं नाही म्हणणार आहे की लगेच कुठेतरी जसे ते जुआ सट्टा असं काय असतं ते लगेच लावा मोकळे व्हा मॅडम बोले, नो वे. मी जसं म्हटलं जे काय असेल त्याला अॅनलाइज करा. मागच्या इव्हेंटमध्ये मी क्लिअरली म्हटलं एखादी गोष्ट जेव्हा तुमच्या समोर येते त्या गोष्टीला वर हेडिंग म्हणून लिहा, एक लाईन ड्रॉ करा, इथे तुमचं प्रॉफिट इथे लॉस लिहा की हे गोष्ट केल्यानंतर फायदा किती नुकसान किती. जर ती गोष्ट तुम्ही अॅनलाइज करताना नुकसान जास्त दिसते, डोंट डू दॅट. पण ते अॅनलाइज करताना लोकांचे विचार मतावर घेऊ नका, स्वतःचे विचार घ्या. फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट अनालिसिस हे तुमचं होणं गरजेचं आहे. तुमचं अनालिसिस झालं त्याच्यानंतर यू कॅन टेक अ सेकंड ओपिनियन, पण फर्स्ट ओपिनियन हा तुमचं असणं गरजेचं आहे. ओके, सो डू दॅट वे अँड डोंट डिले. ते केल्यानंतर मात्र डिले करू नका. इफ यू फील की ह्याच्यात ऍसेट बाजू जास्त आहे, फायद्याची बाजू जास्त आहे, नुकसानीचे मला एकाच 2 पॉईंट दिसत आहेत जेणे इतका पण इफेक्ट नाही होणार आहे की मला अगदी सगळं काही घरबार विकायला लागणार, किडनी विकायला लागणार आहे, नो वे. तसं काही नाही, तर जम्प फॉर इट, ग्रॅब दॅट अपॉर्च्युनिटी, डोंट लिव्ह दॅट. आणि जिथे काही जे लोक परत परत सोशल मीडियावर येऊन आव्हान करतायत त्यांची एकदा पडताळणी करा. आणि इफ दे आर जेन्युइन ना, डू दॅट थिंग. काही प्रोग्राम्स असतील, काही वेबिनार सेमिनार्स असतात, ऑल दॅट. आणि ते काय प्रोडक्ट जे देतात, सी टू इट की ते किती जेन्युइन आहे अँड डू दॅट. डोंट वेट. हा, पण तुम्ही त्याला पॅशनेट असणं गरजेचं आहे. तुम्ही टाइमपास मधून जर का उडी मारत असाल तर डोंट डू दॅट. इव्हन आय थिंक तेही आव्हान करतात. मी बरेच वेबिनार्स बघितले वेरीन ते सांगतात की इफ यू आर नॉट सिरियस, पहिलंच तुम्ही पाहिजे तर क्विट करा, नो इश्यूज. ओके, आणि तो सेम आय थिंक जे जेन्युइन असतील ते ऑफकोर्स डिस्क्लेमर देतात. इव्हन वी गिव्ह द डिस्क्लेमर. आमचा तर पूर्ण उपक्रमच फ्री आहे, बट स्टील वी गिव्ह डिस्क्लेमर की हा जो काही टोटली मिशन रिबूट प्रोग्राम आहे रिइन्व्हेंटेशनचा, की तुमची लाईफ तुम्ही रिलीव्ह करायला शिका. सो इट्स नॉट अ जोक, इट्स नॉट अ टाइमपास. आम्हाला खूप सिरियस लोक आम्हाला ह्या प्रोग्राममध्ये हवेत. मग ते 4 असतील तरी चालेल, पण सिरियस लोक हवेत, दॅट्स फॉर शुअर. कारण आम्हाला हे जे ट्रान्सफॉर्मेशनल जर्नी आम्ही स्टार्ट केलेली आहे, वी वॉन्ट द पीपल टू कंटिन्यू. सी मलाच परत परत नाही यायचं सोशल मीडियावरती. आय वॉन्ट पीपल टू स्पीक अप. आय वॉन्ट पीपल टू ओपन अप अँड टेक सेशन्स लाईक दिस ऑर मे बी बेटर लाईक दिस. खूप छान वाटेल मला लोकांना असं ऐकताना, आमच्या फाउंडेशन थ्रू असे पिलर्स तयार होताना खूप आवडेल मला. आता सध्या पॅनल मेंबर्स आहेत जे आपापली कामं करतायत. इन्स्टेड ऑफ दॅट आय वॉन्ट द मेंबर्स ऑफ द फाउंडेशन टू कम फॉरवर्ड, टेक द चार्ज ऑफ दिस फाउंडेशन प्रोग्राम्स. डू टेक अ चान्स. ओके, न्यू पीपल, इफ यू आर विलिंग टू जॉइन अस, यू आर फ्री टू जॉइन आर प्रोग्राम्स, फ्री टू जॉइन अ फाउंडेशन. फक्त एक ग्रुपच्या लिंकवर क्लिक करायची, युअर वेलकम. आमचे काही जे अपडेट्स आहेत ते ग्रुपवर येत राहतात, सो यू विल कम टू नो. अँड वेन यू फील की ओके फाईन मला ह्याच्यात ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन करायचंय, यू आर मोस्ट वेलकम फॉर दॅट. ओके, देन द नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. आजपर्यंत हे फर्स्ट टाइम मी असे व्हिडिओजमध्ये केलंय. मी काही कोट्स जनरली डिस्कस करायचं म्हणते, म्हणजे मी तरी ऐकत असते आणि मी ते जनरली फेसबुक किंवा व्हॉट्सअपच्या स्टेटसवर किंवा आपण म्हणतो डीपी मध्ये ठेवतो तसं ठेवते. बट आय नेव्हर डिस्कस दिस ऑन
live video. Okay, so here is one quote which really feel म्हणजे मला असं वाटलं की फिट होत आहे या पर्टिक्युलर सेशनसाठी. ओके, सो द कोट अशी आहे, जिन खोजा 3 पाइया गहरे पानी पेट, मैं बपूरा डूबन डरा रहा किनारे बैठ. सच अ वंडरफुल मिनिंगफुल 2 लाईन मध्ये फुल लाईफ सांगितलेली आहे. लाईफचा एक फॉर्म्युला सांगितलेला आहे की मी जेव्हा पाण्याच्या बाहेर बसलेलो आहे तर मला काहीच नाही मिळणार. मी प्रयत्न केले तर नक्कीच मिळणार. जसं तिथे त्यांनी म्हटलंय की जो गहिऱ्या पाणीमध्ये उतरणार, जो पाणबुडी आहे तो जर का उतरतो तर त्याला नक्कीच काहीतरी भेटणार. पण जो किनाऱ्यावरती बसलेला आहे आणि तो घाबरून बसलाय, मला काय होईल, मी बुडालो तर, मी मेलो तर, अमुक तमुक जे काय असेल तर त्याला कधीच काही मिळणार नाही. कारण नुसतं बसून विचार करून काय भेटणार आहे. मी मागच्या याच्यात पण तो एक्झाम्पल दिलेला, एक जो मडकं बनवणारा कुंभार आहे, इफ ही जस्ट सिट्स अँड थिंक्स, मी एक छान मडकं बनवलेलं आहे, त्याला मी बाजारात नेलेलं, त्याला चांगली किंमत मिळालेली आहे, त्या पैशाने मी चांगलं घर घेतलेलं आहे, माझी फॅमिली सुखी आहे, हे फक्त विचार केलाय. त्याच्याकडे जे मडकं बनवायची स्किल आहे ती युटिलाइज नाही केली तर ह्याच्यातलं काहीही होणार नाहीये. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की त्याने ते स्किल युटिलाइज केली पाहिजे. त्याने ते आर्टिस्टिक मडकं बनवलं पाहिजे, मार्केटमध्ये तो खरोखर ते मडकं घेऊन गेला पाहिजे. देन द अदर प्रोसेस विल स्टार्ट. आणि तिथे नेचर त्याला हेल्प करणार, तिथे त्याचा हा जिनी काम करणार, द मॅजिक वॅन्ड, जी जादूची छडी आहे ती फिरणार, ऑटोमॅटिकली फिरणार. कारण तिथे तुम्ही पॅशनेट होऊन ते मडकं घडवताय. तुम्ही तुमच्या त्याचे पूर्ण इमोशन्स, तुमचे पूर्ण थॉट्स लावून ते मडकं बनवताय. द सेम वे you need to design your life. The same way you need to empower yourself. Okay, and it's really not a difficult task. It's very very simple. माझ्यासारखी जर का बाई करू शकते तर तुम्ही नक्कीच करू शकता. It's not at all difficult, not at all impossible for you. It's a very easy thing. Just एक realization, एक जागरूकता, that's all. Nothing else is required in that. Okay? अँड स्पेसिफिकली हा सेशन जे आहे, मला एक मी म्हणू शकते एक छोटंसं माझ्याकडनं म्हणू शकतो काय आपण, श्रद्धांजली एक मोठा वर्ड होईल, बट एक टोकन ऑफ ग्रॅटिट्यूड म्हणता येईल किंवा टोकन ऑफ काय म्हणता येईल, फॅन आहे अशा संदर्भात मी एक गोष्टी या व्यक्तीबद्दल डिस्कस करू इच्छिते. हल्लीच आपल्याला खूप वाईट गोष्ट एक कळलेली आहे सुशांत कुमार राजपूतच्या बाबतीत जी घडलेली आहे, अँड इट वॉज रिअली व्हेरी सॅड. सो सुशांत सिंग राजपूत जे आहे खूप वंडरफुल ऍक्टर आहे, वर्सटाईल ऍक्टर आहे, अँड रिअली त्यांच्या आत्म्याला शांती मिळो. बट एक गोष्ट मी ऑब्झर्व केली, आज ते नाही आहेत बट त्यांच्या मागे त्यांनी अशा गोष्टी सोडल्यात ना की लोक कधी त्या गोष्टी विसरू शकत नाही. यू कॅन सी, म्हणजे ज्या दिवशी गोष्ट घडली त्याच्यानंतर कुठलं असं सोशल मीडिया तर सोडाच, पण इवन कुठलेही पर्टिक्युलर ग्रुप कॅटेगरी नव्हते की त्यांना ह्या गोष्टीबद्दल वाईट वाटलं नसावं. शॉक बसलेला, पॉलिटिकल असो, बिझनेस असो, क्रिकेटर असो, एव्हरी वन, फिल्म इंडस्ट्री तर ऑब्व्हियसली, बट अदर दॅन दॅट सगळ्या लोकांना शॉक बसला होता या गोष्टीचा. सो दॅट इज वन थिंग की तरी त्याच्या मागे ज्या गोष्टी त्यांनी सोडलेल्या आहेत ते वंडरफुल आहे. जसं मी काही डायलॉग्स काही मूवीज मधले बघितले. एक डायलॉग तर मला आवडला की लाइफ में सब बॉल एक समान थोड़ी ना मिलेगी, मेरिट पर खेलना है और टिके रहना है, स्कोरबोर्ड अपने आप बढ़ेगा. आता हे जे क्रिकेट प्रेमी आहे त्यांना खूप आवडलं असणार आणि तरी पण इम्प्लिमेंट नाही केलं असणार त्यांनी. आवडला असणारा डायलॉग, बरोबर. आपण आपल्या लाईफमध्ये कितीतरी मूवीज बघतो आणि कितीतरी डायलॉग डिलिव्हरीज देतो, व्हॉट अबाउट इम्प्लिमेंटेशन करणं गरजेचं आहे ना. आपण एवढे आपल्या लाईफचे 2.5 तास 3 तास जी काय ते मूवी ड्युरेशन आहे ती देतो, आपल्या लाईफमधने काढून देतो, राईट. सो ऍट दॅट टाइम जी मूवी बघून बाहेर आल्यानंतर त्याचं इम्प्लिमेंटेशनचं काय, जर ती खरोखर तेवढी आपण म्हणू शकता लेवलची मूवी असेल, तेवढे सब्जेक्ट ओरिएंटेड असेल, मेसेजवाली असेल मूवी, तर ते का इम्प्लिमेंट नाही करत आपण.
आपण जागरूकता मात्र करतो की हा जाऊन मूवी बघ खूप छान आहे, बस त्याच्या पलीकडे नाही. आणि तीच जागरूकता आम्ही बाकीच्या ह्याच्यात जर सांगितले की आमचं फाउंडेशनचं असे हेल्थ आणि एज्युकेशन प्रोग्राम आहे, तुम्ही जागरूकता करा, तर ते बरेचसे त्यांच्यावरती क्वेश्चन मार्क असतात. पण ते मी सांगितलं हा आमच्या फाउंडेशनच्या तर्फे आम्ही एक मूवी फ्री बघायला देतो, तर ती जागरूकता लगेच लोक करतात, अरे फाउंडेशन तरी मूवी बघायला देतात, चल 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 जाऊया. सो दिस इज व्हॉट ओके, दिस इज द थिंग विच आय एम ट्राईंग टू एक्सप्लेन, की आपल्यासमोर बऱ्याच गोष्टी असतात, त्याचं इम्प्लिमेंटेशनला सुरू करा. वन मोर गुड डायलॉग, हम हार जीत सक्सेस फेलियर में इतना उलझ गए हैं कि जिंदगी जीना भूल गए हैं. जिंदगी में अगर कुछ सबसे ज्यादा इम्पोर्टेंट है तो वो है खुद जिंदगी. सच अ व्हॅल्युएबल स्टेटमेंट, सच अ व्हॅल्युएबल डायलॉग, आणि जी खरोखर आहे गोष्ट, प्रॅक्टिकल गोष्ट आहे. जसं मी मगाशी एक्झाम्पल दिलेलं, मोबाईल फोन खराब झाल्यानंतर आपला जीव वर खाली होतो, एवढं महागडं मॉडेल आहे, खराब कसं झालं, दुकानदाराला झापतो, जर ऑनलाईन ऑर्डर केली त्यांना कस्टमर सर्व्हिसवरती कॉल करतो. पण व्हॉट अबाउट अ लाईफ, जी लाईफ आपल्याला फ्री भेटली आहे त्यामुळे काय फरक नाही पडत, राईट? इट्स लाईक दॅट. सो असं नका होऊ देऊ. दिस इज द फॅक्ट ऑफ द लाईफ, की आपल्या आयुष्याला आपल्या कंट्रोलमध्ये आणा आणि खूप ब्युटिफुल लाईफ जगा. सी, त्या व्यक्तीच्या मागे त्याने ह्या गोष्टी ज्या सोडल्या त्या किती ब्युटिफुल आहेत. आज त्याला रिमेंबर करण्यासाठी या ब्युटिफुल गोष्टी आहेत. व्हॉट अबाउट अस, आपण आपल्या मागे असं काय सोडून चाललोय ज्याने लोक आपल्याला चांगल्या गोष्टीमध्ये आठवणीत ठेवतील. सी, मेल्यानंतर सगळं चांगलं बोलतातच, दॅट इज समथिंग डिफरंट पार्ट. आय एम सेइंग डिफरंट दॅन युज्युअल थिंग. हे अशा पाठी आपण काही गोष्टी डायलॉग म्हणून दिल्यात का की लोक ते इम्प्लिमेंट करणार आहेत. जसं आय गेस माझ्या मागे मी ऍटलिस्ट हे फाउंडेशनचं जे रोपटं लावलंय ते कुठे ना कुठेतरी लोक त्याला खत पाणी घालून वाढवतील, कधीतरी ते एक चांगलं मोठं झाड होईल. दिस इज व्हॉट आय एम फिलिंग. सो असं तुमच्या मागे तुम्ही असं काही सोडलेलं आहे का? सी, मी काही गोष्टी मिशन रिबूट काढलेले हे ते मे बी ते कंटिन्युअस राहतील, लोक एक डायलॉग म्हणून घेतील, जागरूकता, यु नो दिस इज समथिंग, लोक मला तेच ओळखतात, जागरूकता आली मॅडम आहे. सो दिस इज समथिंग अ युनिक थिंग, एक युनिक टायटल मला दिलं की जागरूकता आली मॅडम आली. आणि खूप जास्त स्पेसिफिक म्हणायला गेलं तर महिला सबलीकरण बाल विकासाची मॅडम आली. सो असं एक टायटल दिलेलं गेलेलं आणि आय लव्ह इट, आय रिअली लव्ह दॅट, की ते टायटल जे मला दिलं गेलेलं आहे ते, कारण ते सिम्बॉलाइज करतं की तुम्ही एक पर्टिक्युलर गोष्टीचं जे पॅशन धरलेलं आहे त्याच्यानेच तुम्हाला लोक रेकग्नाइज करतायत, ओळखतायत. ती ओळख खूप महत्वाची, खूप महत्वाची, आणि ती क्रिएट झालेली आहे. आणि त्याच्यामुळे आज जरी मला मरण आलं ना, आय एम नॉट एट ऑल अफ्रेड ऑफ दॅट. आय वुड बी रिअली हॅपी पर्सन. फक्त एकच आहे की हा माझा मुलगा आता 4.5 वर्षाचा आहे, तो ती ताटातूट असेल, दॅट इज समथिंग की आय डोंट नो. म्हणजे आता मला विचार करून ऑफकोर्स वाईट वाटतंय, आय डोंट नो आफ्टर दॅट. बट अदर दॅन दॅट, प्रोफेशनली पर्सनली म्हणायला गेलं तर जे आपलं सेल्फ ऍक्च्युअलायझेशन लेवल आहे त्याला मी पोचलेली आहे. आय हॅव ऑलरेडी रीच दॅट. माझ्या लाईफचा गोल क्लिअर आहे, माझ्या लाईफमधल्या काही गोष्टी त्या क्लिअर आहेत, ड्रीम्स काय आहेत ते क्लिअर आहेत, ते फाउंडेशनची वाटचाल पुढे कशी असेल ते क्लिअर आहे, प्रोग्राम्स कसे कुठे कधी रन होणार ते क्लिअर आहे. हा, लॉकडाऊनमुळे थोडं जर असं आपण म्हणू शकतो डिले होत होते, बट नाव इट्स ऑल सेट. आत्ता नो डिले. तुम्हाला मी वारंवार कुठे ना कुठेतरी कुठल्या ना कुठल्या तरी सोशल मीडियावर दिसणारच दिसणार. आता मी हा जो छंद पकडला, हा जो पॅशन आहे, तुम्ही बिलकुल सोडणार नाही. आय वुड बी लाईफ समवेअर ऑर दी अदर. तुम्ही मला इकडे तिकडे कुठेतरी बघतच असणार. अँड पीपल हु आर नॉट नोईंग मी, ते सुद्धा आता हळूहळू मला ओळखायला लागतील जागरूकता वाली मॅडम म्हणून. आय डोंट नो, काही नवीन जर मला काही ओळख मिळत असेल, मोस्ट वेलकम. ओके, नो इश्यूज फॉर दॅट. एंड देन वन मोर गुड डायलॉग, तुम्हारा रिजल्ट डिसाइड नहीं करता है कि तुम लूजर हो कि नहीं, तुम्हारी कोशिश ये डिसाइड करती है. व्हेरी वंडरफुल डायलॉग, की आपण रिझल्ट काय येणार या भीतीने आधीच प्रयत्नच करत नाही. अगेन द सेम कबीर दोहा जे मी आता सांगितलेलं ते इथे रिलेट होत आहे, की लूजर हे टॅग आपल्या माती लागेल म्हणून आपण प्रयत्नच करत नाहीये.
रिझल्ट पण आपण आधीच कधी कधी डिसाईड करतो, नाही नाही नाही, रिझल्ट नाही आले चांगले तर नको, रिझल्ट चांगला येणार नाही, मग लोक मला हसणार, मला लुझर म्हणणार, एवढं सगळ्या प्रोसेसमधनं जाण्यापेक्षा मी करतच नाही. अरे बट हाऊ कम यू कॅन ऑलरेडी डिसाइड की ती गोष्ट केल्यानंतर तुम्ही लुझरच असणार, विनर का असू शकत नाही? सी, नाण्याच्या दोन बाजू. अगेन अँड अगेन मागच्या ज्या इव्हेंट मधल्या गोष्टी ते रिपीटेटिव्ह आहे. आय एम रिअली सॉरी त्या गोष्टी रिपीट कराव्या लागतात, बट इट्स रिअली व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. नाण्याच्या दोन बाजू असतात. ट्राय टू टेक अ लुक ऑन द सेकंड साइड. आपण एकच बाजू बघून त्याचाच अनालाइज करून त्यालाच डिसिजन बनवून लाईफ जगतोय. त्या पलीकडे एक गोष्ट आहे, त्या पलीकडची एक बाजू आहे. ट्राय टू सी दॅट. अँड समटाइम्स पीपल हु आर सीइंग फ्रॉम दॅट एंड, त्यांना दिसते ती बाजू आणि ती तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतात, बट यू आर यू. म्हणजे ते म्हणतात ना, हम नाही सुधरेंगे. सो इट्स लाईक दॅट की नाही, मला ही बाजू दिसते ना, मग हीच बरोबर आहे. यू आर राईट ऑन युअर पार्ट. सी, एका पेपरावर किंवा जमिनीवर असा जो 9 आकडा आपण काढतो, तर 9 आकडा आहे तो असा बघितला तर 6 दिसतो, असा बघितला तर 9 दिसतो. हा एक्झाम्पल सगळ्यांना माहिती आहे. सो दॅट इज द सेम थिंग की जो व्ह्यू आहे तिकडनं बघितलं की तो आकडा 9 दिसणार, पण इकडनं बघितलं की आकडा 6 दिसणार. मग कोण बरोबर आहे? दोघंही बरोबर आहे. दॅट इज द रिझन आय एम सेईंग की नाण्याची दुसरी बाजू पण बघा. असेल की माझ्या काही गोष्टीमध्ये मी एवढं अडकलोय, स्ट्रगलमध्ये मी इतकी अडकली आहे, त्यामुळे मला ती बाजू नाही बघता येते. पण तो जो समोरनं बघतोय तो मला खुणावतोय, तो मला हिंट देतो, मला सांगतोय अरे मला इकडनं ना एक चांगली बाजू दिसते. सो एकदा ऐकून तर बघा की तो काय सांगतोय, आणि अगेन अनालाइज दॅट ऑन अ पेपर, प्रॉफिट लॉस, अँड टेक अ लुक, टेक अ स्टेप फॉर इट. डोंट डिले इन दॅट. कारण ऑलरेडी डिले झालेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही आता डिले करू नका. ओके, टेक अ क्विक डिसिजन. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट. अजून एक त्यांची एक मूवी होती MS धोनी द अनटोल्ड स्टोरी. त्याच्यात खूप खूप ब्युटिफुल मेसेज दिलाय की लिव्ह युअर कम्फर्ट झोन. तुमच्या कम्फर्ट झोन, तुमच्या कोशातनं बाहेर या. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. सी, मीही कम्फर्ट झोन मध्ये होती फाउंडेशन चालू करायच्या आधी, आणि म्हणजे 9 ते 6 जॉब करायचा, बस मंथ टू मंथ सॅलरी येते, अजून काय पाहिजे, बस खुश आहे लाईफ. पण देर वॉज समथिंग वन एलिमेंट मिसिंग. ओळखच नव्हती माझी, काहीच ओळख नव्हती. म्हणजे एक सर्वसाधारण व्यक्ती ऑल दिस इज द ओनली थिंग इन द लाईफ. आणि जेव्हापासून मी फाउंडेशन एस्टॅब्लिश केलंय त्याच्यानंतर यू वुड नॉट बिलीव्ह माझ्यातच कितीतरी ट्रान्सफॉर्मेशनल गोष्टी घडल्यात. म्हणूनच तर मी सांगते, जी गोष्ट मी इम्प्लिमेंट केली ती मी तुम्हाला सांगते करायला. मी ज्ञान नाही देते. सी, ज्ञान देणं खूप सोपं आहे की असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. अँड देन अगेन आय ऑल्सो आस्क दिस क्वेश्चन टू समवन एल्स. तुम्ही केलं का? तुम्ही केलं असेल तर मग मला सांगा, देन आय एम रेडी टू डू इट. अदरवाईज आय एम नॉट रेडी टू डू इट. माझ्या लाईफमध्ये जे काही आमचे प्रोजेक्ट्स आहेत ते सगळेचे सगळे प्रोजेक्ट्स आम्ही स्वतःवरती पहिले इम्प्लिमेंट करतो. आमच्या 3 जनरेशनमध्ये आम्ही इम्प्लिमेंट करतो. मी, माझा 4.5 वर्षाचा मुलगा आणि माझी आई जी 63 इयर्सची आहे. सो 3 वेगवेगळे जनरेशन विथ 3 डिफरंट इम्युनिटी पॉवर, विथ 3 डिफरंट थिंकिंग पॉवर. असं असताना जेव्हा आम्ही तिघही एकमतावरती येतो तेव्हा तो प्रोजेक्ट आमच्या फाउंडेशन थ्रू रन होतो. अदरवाईज नो. दॅट इज फॉर शुअर. कारण तेव्हा मीही ते पेपर घेऊन बसते, आमच्या तिघांचे व्ह्यू आम्ही लिहिते, आणि वी सी टू इट की ह्याच्यात खरोखर लोकांची जागरूकता होऊन त्यांना हेल्दी गोष्टी मिळत आहेत का, त्यांना त्याच्यातनं सॅटिस्फॅक्शन मिळतंय का. ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला खूप मॅटर करतात. बिकॉज वी आर लुकिंग आउट फॉर लॉंग टर्म रिलेशनशिप विथ द पीपल. आम्हाला इथे लोक जोडण्यामध्ये इंटरेस्ट नाही. वी आर सीइंग टू इट की आम्हाला पुढे पिलर्स डेव्हलप करायचे आहेत. आम्हाला पुढे जाऊन हे म्हणू शकतो, हा कारवा जो आहे तो पुढे रन करायचा आहे, लोकांबरोबर वाढवायचा आहे. वी आर नॉट लिव्हिंग अप टू की फक्त एवढंच एक रिस्ट्रिक्टेड मर्यादा डोंबिवलीपर्यंत काम करायचं असं नाही आहे. आमचे खूप मोठे मिशन्स आहेत, ज्यांनी म्हणजे मी आता एक कालच व्हिडिओ टाकलेला, सी टू दॅट फाउंडेशन विजन मिशन गोल, काय काय फाउंडेशनचे अचीवमेंट्स आहे, सी टू इट. कारण आता सोशल मीडियाच्या माध्यमातून मला कदाचित जास्त लवकर प्रतिसाद मिळतोय लोकांकडून. अँड आय थिंक दॅट इज व्हॉट मे बी ती वरच्याची इच्छा आहे, ती शक्तीची इच्छा आहे की
हेच गोष्ट आहे. तू लोकांपर्यंत पोहोचू शकत नव्हती आणि पोहोचलीस तरी किती पोहोचू शकत होती. त्याच्यापेक्षा यूज डिजिटल मीडियम अँड डू दॅट, अँड दॅट इज व्हॉट आय एम डुईंग अँड आय एम लव्हिंग इट अँड यू विल ऑल्सो लव्ह इट. टेक अ चान्स अँड डू द थिंग. डोंट एव्हर थिंक अबाउट एनिथिंग. ओके, कुठलाही नेगेटिव्ह थॉट्स येऊ देऊ नका. एकदम कॉमन सिंपल विचार करा, काय आहे जमेची बाजू, काय आहे नुकसानीची बाजू, काय, अँड टेक अ जम्प ऑन इट. डोंट डिले ऑन इट. ओके, सो ह्याच्यात ऑलमोस्ट माझं सेशन मी क्लोज करायला आलेली आहे. ह्याच्यात फक्त काही गोष्टी एकदम क्लिअर करायच्या आहेत. मला बऱ्याच जणांचे जे क्वेश्चन्स आलेले की मॅडम ह्या फाउंडेशनमध्ये आम्ही कसं काय काम करू शकतो, मिशन रिबूटमध्ये काय आमचा रोल आहे. व्हेरी क्लिअर. सर्वात पहिले तर तुम्ही स्वतःला या ट्रान्सफॉर्मेशन जर्नीमध्ये टाका, मिशन रिबूटमध्ये टाका. एक्सपिरियन्स इट युअर सेल्फ. आय सेड इट्स टोटली अ फ्री ट्रान्सफॉर्मेशनल सेशन फॉर यू. So enroll yourself into it, take the experience, and then if you feel, share it with other people. Okay, आता तरी मी स्वतःच बरेच व्हिडिओज बनवते. दॅट विल बी समवॉट हेल्पफुल फॉर यू की जेव्हा तुम्हाला कोणाला दुसऱ्याला सांगायचं असेल. सो ऑलरेडी देर आर व्हिडिओज अवेलेबल. तुम्ही ती लिंकच शेअर करू शकता. तर तुम्हाला तुमच्यावरती तेवढा ताण येणार नाही सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करायचा. वेलेन मी काही गोष्टी एक्सप्लेन केल्यात आणि ज्या गोष्टीची गरज आहे तुम्ही मला तसे इनपुट्स द्या. आय वुड स्टार्ट प्रिपेअरिंग व्हिडिओज ऑन दॅट अँड ऑफकोर्स यू वुड लव्ह दिस. जे मी अनुभवलंय ना, आय वॉन्ट पीपल टू टेक एक्सपिरियन्स ऑफ इट. कारण खरं सांगू, हे माझ्या लाईफचा एक्सपिरियन्स आहे. सेम टू सेम नसणार. तुमचं अजून काहीतरी छान असणार, खूप ट्रान्सफॉर्मेशन असणार तुमच्यामध्ये, वंडरफुल जर्नी असणार, युनिक जर्नी असणार. आणि माझी युनिक जर्नी बघायची. माझी जर्नी माझ्यासाठी युनिक आहे, तुमची जर्नी तुमच्यासाठी युनिक आहे. तो युनिकनेस मला अनुभवायचा आहे. माझा आहे स्वार्थ ह्याच्यात की मला प्रत्येकाची युनिक जर्नी बघायची आहे. आणि जर ती आमच्या फाउंडेशन थ्रू झाली तर त्याच्याहून काही नाही. म्हणजे आय वुड बी रिअली, म्हणजे म्हणू शकतो ना, एक काय म्हणू शकतो त्याला, इवन आय एम नॉट गेटिंग वर्ड्स, की एवढी छान अचीवमेंट असणार ती माझ्या लाईफची. इट इज रिअली रिअली ऑसम एक्सपिरियन्स दॅन. ओके, सो काही गोष्टी मला क्लिअर करायच्या त्याच्यात की तुम्हाला कोणी थांबवलंय गोष्टी करण्यापासून. ते काही लोक म्हणतात की मॅडम मला जमेल की नाही माहित नाही, पण हे कोणी सांगितलंय तुम्हाला नाही जमणार. सी, यू आर इन डबल माइंड स्टेट की नाही जमणार. मग हॅव अ क्लॅरिटी विथ अस, हॅव अ 1-to-1 सेशन विथ अस. वी हॅव 15 मिनिट सेशन विथ यू. त्या 15 मिनिट्समध्ये तर तुम्ही नक्कीच डिसाईड करू शकता ना की तुम्ही करू शकता की नाही करू शकता. अँड इन द 15 मिनिट्स इफ यू फील की नाही करू शकत, इट्स व्हेरी वेल ओके. बट इन 15 मिनिट्स जर तुम्हाला ते कळलं, सो यू कॅन सी की काय ट्रान्सफॉर्मेशनची सुरुवात होणार आहे तुमच्यासाठी. अँड नाव ड्यू टू डिजिटल मीडियम इट्स व्हेरी व्हेरी इझी. खूप छान आपल्याला प्लॅटफॉर्म भेटलेला आहे. सो डोंट लूज दिस अपॉर्च्युनिटी गाईज, डोंट लूज इट. ओके, कोणी थांबवलंय तुम्हाला बिझनेस करण्यापासून, कोणी थांबवलंय तुम्हाला पॅशनेट होण्यापासून, कोणी थांबवलंय तुम्हाला ड्रीम्स बघण्यापासून, कोणी थांबवलंय तुम्हाला खुश राहण्यापासून. मला नाही वाटत कोणी थांबवलंय. इट्स वी आर सेल्स, जे आम्ही स्वतःला थांबवतोय. की कोणी तुम्हाला नाही थांबवत आहे, तुम्हाला स्वतःला तुमचं जिनी, तुमचं जादुई छडी फिरवावी लागणार आहे. कोणी तुमच्यासाठी येऊन हे करणार नाहीये. I would also, and our foundation also would help you for the same, support you for the same. But तुम्हाला तो मेंटल ब्लॉक जो आहे तो क्लिअर करावा लागणार. तुम्हाला तुमचा कप एम्प्टी करावा लागणार. तुम्हाला तुमचं पूर्ण लाईफ जे आहे त्या ह्याच्यात व्हिज्युअलाइज करावं लागणार. नेगेटिव्ह थॉट्स काढून टाकावे लागणार, पॉझिटिव्ह थॉट्स आणावे लागणार. ऍक्टिव्हिटीज ज्या मी दिल्या त्या कराव्या लागणार. जोपर्यंत तुम्ही या गोष्टी करत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टीचा इम्पॉर्टन्स कळणार आहे आणि मॅजिक क्रिएट होणार नाही. ओके, काही ना वाटत असेल की मॅडम मग ह्याच्यात आल्याशिवाय आम्हाला नाही जमणार आहे, असं नाहीये. दे कॅन व्हेरी वेल गेट कनेक्टेड टू अस. आम्ही तसेही काही सेशन्स असेल ते घेऊ शकतो. त्यांना डायरेक्टली आमच्या प्रोजेक्ट्समध्ये काम करायचं असेल ते तसंही करू शकतात. नो वरीज. कारण आमचं जे काम आहे ते छोटं मोठं काम नाही. वी आर हॅव्हिंग अ बिग विजन. त्याच्यामुळे we need people, we need transformational leaders with us, we need self empowering leaders with us. आणि जर तुमच्यात ती क्वालिटी असेल, डू कॉन्टॅक्ट अस. सगळीकडे माझे डिटेल्स अवेलेबल आहेत.
काही नसेल तर तुम्ही या फेसबुक म्हणजे हा जो काय व्हिडिओ शेअर होणार आहे तिथे खाली कमेंटमध्ये तुमचे नंबर, तुमचे काही डिटेल्स शेअर करा. वी वुड कॉन्टॅक्ट यू फॉर द सेम. ओके, सो हिअर आय एम ऑलमोस्ट ॲट द क्लोजर ऑफ दिस सेशन. एक छोटीशी स्टोरी मी शेअर करते. आय थिंक बऱ्याच जणांनी ऐकली असेल. ज्यांनी ऐकली नसेल त्यांनी ह्याचा काय म्हणायचं आस्वाद घ्या, आणि ज्यांनी ऐकली असेल त्यांनी मला फीडबॅक द्या की ही स्टोरी तुम्ही परत ऐकताना तुम्हाला काय एक्सपिरियन्स आला. ओके, सो एक गाव असतं. त्या गावामध्ये एक फुगेवाला असतो, बलून मॅन. ओके, तो फुगेवाला जो असतो तो रोज फुगे विकत असतो, आणि फुगे विकून विकूनच त्याचं आपण म्हणू शकतो जे त्याचं डेली जे काय खर्च आहे ते भागले जातात. त्याचं फॅमिलीचं पालन पोषण त्याच्यातून तो करतो. नाव हेच करताना म्हणजे त्याला बरंच काही काही खटाटोप करायला लागत होता. तरी त्याचा नित्यक्रम तो नेहमी चालू ठेवायचा की जे रंगीत वेगवेगळे कलरचे फुगे, वेगवेगळ्या साईजचे फुगे तो आणायचा आणि या पोरांमध्ये तो विकायचा. कधी कधी असं व्हायचं की जेवढं आपलं म्हणजे त्याला एक्सपेक्टेड होतं की फुगे विकले जावे तेवढं विकले जात नव्हते. सो ॲट दॅट टाइम तो एक स्ट्रॅटेजी वापरायचा. तो काय करायचा की आपले जेवढे काही फुगेज आहे त्याच्यातला एक फुगा काढायचा आणि असा हवेमध्ये सोडून द्यायचा. त्याने व्हायचं काय, जी मुलं आहेत काही अट्रॅक्ट व्हायची, अरे ते हवेत फुगा चाललाय, मग ते आपल्या पॅरेंट्सना हट्ट धरायचे, तो बघा फुगा फुगा मला पाहिजे फुगा. असं करून तो ही स्ट्रॅटेजी वापरून तो त्या दिवसाचा जो काय आहे खर्च भागवायचा. सो हे सगळं डेली चालू असायचं. डेली तो फुगे आणायचा, मुलांना विकायचा, नाही झालं तर मग एखादा फुगा काढायचा, हवेत सोडायचा आणि आपल्या सेल्स वाढवण्याचा प्रयत्न करायचा. हे सगळं एक मुलगा होता जो ऑब्झर्व करत होता. तो डेली हे ऑब्झर्व करायचा आणि एकदा त्याच्या डोक्यात एक प्रश्न आला आणि त्याला न राहवल्यामुळे तो त्या फुगेवाल्याकडे गेला आणि त्याने विचारलं त्या फुगेवाल्याला की अंकल हे जे तुम्ही फुगा एक काढतात हवेत सोडता, तर तो जो तिकडचा काळ्या रंगाचा फुगा आहे तो पण असाच हवेत जाईल का? तर फुगेवाला कन्फ्यूज झाला. तो म्हणाला की मला नाही कळलं, फुगा आहे तर तो जाणार हवेत, त्याचं कामच ते. तर तो मुलगा बोलला की नाही पण हा काळ्या रंगाचा आहे ना, तुम्ही शुअर आहेत हा काळ्या रंगाचा फुगा जर तुम्ही असा सोडला तर तो हवेत जाणार? मग ते काका थोडे हसले. ते बोलले ओके. मग ते बोलले ठीक आहे बेटा, मी तुला एक्सप्लेन करतो की हे फुगा जो आहे तो तुला बाहेरनं त्याला कलर त्याचा आकार बघून असं वाटतंय की कदाचित तो वर जाणार नाही, पण मेन गोष्ट हे की फुग्याच्या आतला जो कंटेंट आहे तो इम्पॉर्टंट आहे आणि तो त्याला वर घेऊन जातो. सो इतकी छोटीशी गोष्ट त्याने त्या मुलाला सांगितली, पण मला खूप मनाला भिडली की आपण आपल्या बाहेरील जे सौंदर्य किंवा बाहेरील गोष्टीवरती ती लक्ष देतो, पण ती गोष्ट आपल्याला वरती नाही नेणार आहे, ती गोष्ट आपल्याला सक्सेस पर्यंत नाही पोहोचणार आहे. जे आपल्या आत इनर टॅलेंट आहे, जे आपल्यात इनर स्किल्स आहेत ते आपल्याला वरती पोहोचवणार आहेत, ते आपल्याला सक्सेसच्या पायरीवर घेऊन जाणार आहेत. सो इट्स सच अ मिनिंगफुल स्टोरी. ज्या लोकांनी आधी ऐकली आहे त्यांनी मला व्ह्यूज नक्की शेअर करा की कशी वाटली, आणि जे नव्याने ऐकतायत डू शेअर मी, द्या कमेंट्स ऑल्सो की तुम्ही पण तुमच्या म्हणजे तुम्ही स्वतःला ॲज अ बलून कन्सिडर करा आणि तुमच्या आतल्या इनर क्वालिटीज फाइंड आउट करा, तुमचं पॅशन फाइंड आउट करा, अँड जसं मी म्हटलं अॅनलाइज करा. अँड देन टू मच अॅनलाइज करू नका. आय डिस्कस दॅट इन अर्लियर सेशन. अॅनालिसिस खूप नका करू. ओव्हर अॅनालिसिसने काय होतं, अॅनालिसिस पॅरालिसिस स्टेजमध्ये तुम्ही येता. बेसिक अॅनालाइज, ड्रॉ अ लाईन, प्रॉफिट लॉस, सिम्पल, त्याला अॅनालाइज करा आणि त्याच्यातनं तुम्ही कन्सल्ट करा जर सेकंड ओपिनियन वाटली तर, अँड देन इमिडिएटली टेक अ स्टेप. ओके, so here I sum up the session. Thank you all of you for your wonderful time and really appreciate you all की तुम्ही मागचे जेवढे पण व्हिडिओज आहे ते तुम्ही लाईक केले, शेअर केले. डू शेअर दिस व्हिडिओ ऑल्सो अँड आय होप many people would be interested to join a mission. So please join a mission Reboot. Thank you. Stay home, stay safe. Bye bye.